दर्यापूर नगर परिषदेमध्ये नव्यानेच आलेले साईनगरात धनंजय धांडे यांच्या घरासमोर पाणी साचलेले होते व ते पाणी काढण्याकरिता अनेक पर्याय असताना नगर परिषद दर्यापूरने एकदमच मनमानी करून पूर्ण लाईन मध्ये जेसीबी आणला व फिरवला। त्यामुळे अनेक रहिवासी यांचे जे काही नुकसान झाले असेल ते वेगळे, मात्र आजही धनंजय धांडे यांच्या घराच्या शेजारी पाणी मात्र तसेच असून मग एवढा मोठा आटापिटा करण्याचे काम नसताना नगर परिषदेने मात्र हम करे सो कायदा केला आणि संपूर्ण गल्ली नादुरुस्त करून टाकली। एवढेच नाही तर पूर्ण रोड हा चिखलमय झाला आहे। अर्धवट काम सोडून जेसीबी गेली पंढरीच्या वारीला असंच म्हणावं लागेल, कारण जेसीबी काम नसताना जेसीबी आली, पूर्ण काम न करता निघून का गेली असा प्रश्न अनेक नागरिकांनी व्यक्त केला आहे। एवढेच नाही तर घुबडे परिवार यांची तर खूपच नाराजी दिसून आली। त्यांनी लगेच वस्तुस्थिती दाखविण्याकरिता पत्रकारांना सुद्धा पाचारण केले। धनंजय धांडे यांनी आपला फोन बंद करून टाकल्याने संपर्क होऊ नये, वस्तूची काय ते समजले नाही, मात्र नगर परिषदेने मनाने मनमानी केली नाही असे म्हणतात। तक्रारकर्ता कोण हे मात्र कोडं असून साध्या रोडवरील पाणी काढण्यासाठी नगर परिषदेने एवढा आटापिटा का केला असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे। आता काय होईल हे सोमवारी माहिती पडेल, कारण 2 दिवस सुट्टी असल्याने नागरिक थोडे शांत झाले आहेत, मात्र संपूर्ण गल्लीतील लोक नाराज असल्याने नगर परिषद उघडण्याची वाट पाहत आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।